जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। बंधू भगिनींनो, आपणासाठी घेऊन आलो आहे आज नवीन व्हिडिओ। सातमुखी रुद्राक्ष रुद्राक्ष मालिका आपली सुरू आहे। त्यापैकी आज सातमुखी रुद्राक्षाची सविस्तर माहिती पाहणार आहोत। यामध्ये सातमुखी रुद्राक्षाचे उपयोग काय, त्याचा कारक ग्रह कोणता आहे आणि सातमुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा, चला तर बघूया मग आजचा व्हिडिओ। सातमुखी रुद्राक्ष मुखी रुद्राक्ष बंधू भगिनींनो, आपण वेगवेगळ्या रुद्राक्षांची माहिती पाहत आहोत। ते कोणत्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात, त्यापासून आपणास काय फायदा होतो। आपण बघतो की रुद्राक्षांवर काही नैसर्गिक रेषा असतात। त्या नैसर्गिक रेषा म्हणजेच त्यांचे मुख असते। सातमुखी रुद्राक्षावर 7 रेषा असतात। सातमुखी रुद्राक्ष शनी ग्रहाचा कारक आहे। सातमुखी रुद्राक्ष आकाराने साधारणतः गोलाकार असतो। प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये शनी ग्रहाचे स्थान वेगवेगळे असते। शनी ग्रह म्हटल्यानंतर सर्वजण अगदी घाबरतातच, परंतु शनी ग्रह जर स्वतःच्या मकर किंवा कुंभ राशीमध्ये असेल, तसेच स्वतःच्या तुळ या उच्च राशीमध्ये असेल तर तो शश नावाचा राजयोग तयार करतो। त्या राजयोगामुळे व्यक्तीला जीवनामध्ये खूप चांगला फायदा होतो। शनी ग्रहाच्या दशेत अशा जातकाला रंकाचा राजा होण्याची संधी उपलब्ध होते। शनी ग्रह कर्मफलदाता मानला जातो, त्यामुळे आपले कर्म चांगले असतील तर शनी ग्रहाच्या दशात व्यक्तीला खूप फायदा होतो। परंतु चुकीचे कर्म केले असेल तर नक्कीच या कालावधीमध्ये व्यक्तीचे नुकसान होते। शनीचा 7.5 कालावधी म्हणजे आपल्या जीवनात केलेल्या चुकीच्या कर्माची फळ होय। शनी ग्रहासाठी नीलम नावाचा खडा वापरावा, परंतु त्यासाठी शनी ग्रह आपल्या कुंडलीमध्ये शुभ असणे गरजेचे आहे, नाहीतर आपल्याला त्यापासून अशुभ परिणाम मिळतात। आपल्या कुंडलीमध्ये शनी ग्रह शुभ आहे की अशुभ आहे हे आपणास माहित असेल तरच आपण नीलम नावाचा रत्न धारण करण्याचा विचार करावा, नाहीतर सातमुखी रुद्राक्ष अवश्य धारण करावा। त्यामुळे शनीचे दोष नक्की कमी होतात। शनी ग्रह मेष या राशीमध्ये नीच असतो, तसेच 6व्या, 8व्या, 12व्या स्थानामध्ये शनी ग्रह अशुभ फळे देतो। त्यामुळे नीलम न वापरता सातमुखी रुद्राक्ष वापरावा। अधिक माहितीसाठी संपर्क 75 88 57 90 20 या माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा। तसेच माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी वरील व्हॉट्सअप क्रमांकावर जय हरी असा मेसेज पाठवावा। धन्यवाद। बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका।